समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव, फक्त श्री स्वामी समर्थ नाव. स्वामी भक्त हो, घडणार नाही कधीही अनर्थ, जेव्हा पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ, पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खरंच खूप प्रेरणादायी असा असणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी जणू काही हा संदेश आलेला आहे. कारण आजचा संदेश खास यासाठी आहे कारण आज संकष्ट चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थी म्हटलं तर आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्याचा दिवस. म्हणून गणपती बाप्पांना जर आपण मनापासून हाक मारली तर गणपती बाप्पा आपल्या मदतीसाठी धावून येतो आणि स्वामींची कृपा तर आपल्यावर आहेच. म्हणूनच स्वामींच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या समोर आलेले आहे आणि यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील विघ्न देखील दूर होणार आहे. म्हणूनच तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर जे 3 मोदक दिसत आहे त्यापैकी प्रसाद म्हणून एक मोदक निवडायचा आहे आणि संदेश काय आहे तुमच्यासाठीचा तो जाणून घ्यायचा आहे. तर चला, तुम्ही तुमच्यासाठीचा मोदक, तुमच्यासाठीचा प्रसाद निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 3 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायला लागणार आहे. ते इतरांना बघून तुझ्या स्वतःमध्ये आपोआप घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःची तुलना कुणाशी करत आहे ते एकदा तपासून पहा, पडताळून पहा. कारण बऱ्याचदा तू ज्या व्यक्तीशी तुलना करत आहे ती व्यक्ती देखील चुकीची असते आणि म्हणून तुझ्या बाबतीतही सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत जातात. म्हणून इतरांची तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या वर्तमानाची तुलना तुझ्या भूतकाळाशी कर आणि ज्या गोष्टी तुला पटत आहे त्या स्वीकारून आणि ज्या पटत नाही त्या सोडून देऊन पुढे चालायला शिक. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं भविष्य सुंदर होणार आहे. मुळातच दुसऱ्यांची तुलना करणं हे चुकीचं आहे. कारण तुझी कर्म वेगळी, त्याची कर्म वेगळी, तुझं आयुष्य वेगळं, त्याचं आयुष्य वेगळं, तुझं नशीब वेगळं आणि त्याचंही नशीब वेगळं. म्हणून इतरांच्या नशिबासोबत स्वतःचं नशीब घासायला जाऊ नको, तर स्वतःचं असं अस्तित्व निर्माण कर. जेव्हा तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला जाशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझी प्रगती होईल. अरे दुसऱ्यांकडून घ्यायचं असेल तर अनुभव घे, दुसऱ्यांकडून काही घ्यायचं असेल तर चांगले गुण शिकून घे. पण स्वतःची स्वप्न काय आहे, स्वतःची ध्येय काय आहे हे स्वतःलाच ओळखायला लागेल. म्हणून स्वतःची स्वप्न, स्वतःची ध्येय काय आहे हे एकदा समजावून घे आणि एकदाच तुला समजलं की मग त्यासाठी तू प्रयत्न कर. आणि हे प्रयत्न जर तू प्रामाणिकपणे करत असणार तर नक्कीच तुझी ही स्वामी माऊली देखील तुझ्या सोबतच असणार आहे. अरे जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी दिवस रात्र मेहनत घेते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही असतो आणि तिला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे हे आयुष्य जगत असताना दुसऱ्यांकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून त्या गोष्टी शिकाव्या. पण अगदी त्यांच्यासारखंच जगायचा जर तुझा विचार असेल तर हे चुकीचं आहे. असं करणं म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःचा अपमान करून घेत आहेस. म्हणून तुला दुसऱ्यांसोबत तुलना करण्याची गरज नाही. तुला जर तुझी तुलना करायची असेल तर ती तू फक्त स्वतःशी कर. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडतील. स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस, कारण कदाचित तुझ्यासारखं आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल. म्हणून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार कर. आनंदी मनाने आणि समाधानाने राहायला शिक. जेवढे प्रयत्न तुझे जास्त असणार आहे तेवढाच तुझा विजय मोठा असणार आहे. म्हणून एकदा प्रयत्न करून काहीही होत नाही. प्रयत्न तोपर्यंत कर जोपर्यंत तुला यश मिळत नाही, जोपर्यंत तू जिंकत नाही. अरे माझं लक्ष तुझ्यावर आहे, म्हणून तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव आणि तुझे प्रयत्न सुरू ठेव. बाकी सगळं आमच्यावर सोड. तुला ठाऊक आहे का, तू स्वतःला हवी ती सवय लावू शकतो आणि एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे देखील. पण
तू मात्र फक्त तुझ्या दुःखांवर आणि संकटांवर रडत बसतो आणि म्हणून तुला मार्ग सापडत नाही. अरे, तुला जर एखादी सवय लावायची असेल ना, तर नक्कीच ती तू लावू शकतो, तुझ्या सामर्थ्याच्या बळावर लावू शकतो. पण सवय नेमकं तुला कोणती लावायची आहे हे मात्र तुला कळायला हवं. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना, तो कधीच कमी पडत नाही. तुझी जीवन नौका कितीही संकटरूपी असली ना, तरीही त्यातून बाहेर काढण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुझ्या सोबत राहणार आहे. पण त्यासाठी तुला आमच्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तुला आमचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून तुला सांगतोय, अरे, आमच्यावर विश्वास ठेव. डोळे झाकून जो भक्त आमच्यावर विश्वास ठेवतो त्याची नौका आम्ही कधीही बुडू देत नाही. अशा भक्तांना आम्ही नेहमी सांभाळून घेतो. त्याला प्रत्येक वळणावर आम्ही मदत करतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, या विश्वात असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा, पण तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव. तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तुझा परमात्मा म्हणजेच तुझा हा स्वामी नेहमी तुझ्या हृदयात विराजमान असतो, पण त्याच्याकडे मात्र तुझं लक्ष जात नाही आणि आम्हाला शोधण्यासाठी तू इकडे तिकडे फिरतो. अरे, जेव्हा आमचा एखादा भक्त मनापासून तळमळीने आम्हाला हाक मारतो ना, तेव्हा त्याच्या मदतीसाठी आम्हाला जावंच लागतं. पण आमच्या भक्ताकडे आम्हाला पाहण्याची सद्बुद्धी नसते, कारण त्याला मुळातच आमचं सामर्थ्य काय आहे हे कळालेलं नसतं. म्हणून तुला सांगतोय, आम्हाला शोधण्यासाठी कुठल्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. आम्हाला शोधण्यासाठी तुझं मन स्वच्छ असायला लागतं, तुझं मन स्थिर असावं लागतं आणि मुख्य म्हणजे तुझा आमच्यावर विश्वास असायला लागतो. कारण आमच्याकडे येणारे भक्त खूप आहे, पण एकदा की त्यांना संकटाला सामोरं जावं लागलं की ते मात्र आमच्यावर शंका घेतात की आम्ही असूनही त्यांच्या वाट्याला संकट आली. पण अरे, संकट आम्ही पाठवत नाही, तर संकट ही त्यांच्या कर्मांमुळे येतात. म्हणून जो भक्त अशा परिस्थितीतही आमच्यावरचा विश्वास कायम ठेवतो, असाच भक्त आमच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. ज्याच्याकडे संयम असतो त्यालाच आमच्या कृपेचा लाभ मिळतो. जसं एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते ना, तसंच तुझ्या आयुष्याचं असतं. मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेली असते. फक्त तोपर्यंत जसं तू त्या रोपाची काळजी घेतो, रोज जसं त्या रोपाला तू खतपाणी घालतो, तेव्हा कुठे त्याला सुंदर फुलं आणि फळं येतात, तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. वेळोवेळी तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्मांची आणि आमच्या नामस्मरणाची जोड जर तू दिली तर नक्कीच तुझं आयुष्य बहरायला वेळ लागणार नाही. म्हणून तू आमच्याशी एकरूप होण्यासाठी आमचं नामस्मरण कर. अरे, आम्हाला तुझ्या पैशाची, तुझ्या महागड्या वस्तूंची कधीच आवड नसते. आम्हाला आवड असते ती तुझ्या भक्तीची, तुझ्या प्रेमाची आणि तू ठेवलेल्या आमच्यावरच्या विश्वासाची. म्हणून तुझे कर्म चांगले ठेवून आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. आम्ही तुझ्या हाकेला ओ नक्कीच देऊ. तू स्वतःसाठी नक्की जग, मोठा हो, श्रीमंत हो, तुला हवं ते मिळव. पण हो, जेव्हा तू या गोष्टी मिळवणार आहे तेव्हा मात्र तुझ्यामुळे एखाद्या निरपराधाला त्याचा त्रास होता कामा नये याची काळजी देखील घे. स्वतःचं चांगलं करता करता दुसऱ्यांच्या जखमेवर देखील फुंकर घालायला शिक. त्याशिवाय तुला सुख काय आहे हे कळणार नाही. आणि जेव्हा तू स्वतःचं चांगलं करता करता दुसऱ्यांच्याही हिताचा विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही तुझ्यासोबत असतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, चतुर्थी निमित्त तुमच्यासाठी जो मोदकाचा प्रसाद आला होता तो तुम्ही उचललाच असेल अशी माझी खात्री आहे. तर तुम्ही कोणत्या नंबरचा मोदक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं तुमची ताई हे देखील एक चॅनल आहे, तर त्या चॅनलला देखील एकदा आवर्जून भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.